गुड मॉर्निंग. आजचा आपला टॉपिक आहे महागाई म्हणजेच इन्फ्लेशन. इन्फ्लेशन हे इंग्लिश मध्ये म्हणतात, महागाई हा मराठी शब्द आहे. आणि आयोग आपल्या क्वेश्चन मध्ये महागाईपेक्षा चलनवाढ, नंतर पैशाची गरज वगैरे असे बरेचसे कीवर्ड्स यूज करतात. त्याच्यापेक्षा इन्फ्लेशन हा एक इंग्लिश शब्द थोडा लक्षात ठेवला तर पेपर सॉल्व करताना इझी होते. आपण थोडाफार कन्सेप्ट डिस्कस करू. इन्फ्लेशन का बरं होते? मागणी आणि पुरवठा या दोन वस्तूंमध्ये जे असमतोल निर्माण होतो तेव्हा इन्फ्लेशन येते, येत असते. तर मग आपण आता बघू की इन्फ्लेशन म्हणजे मागणी आणि पुरवठा कसा काय वाढला. आता हे तुम्ही बघू शकता, ही मागणी ही आहे लाडकी बहीणची योजनेची गर्दी आपल्या बँकेमधली, आणि हा आहे पैशाचा पुरवठा. आता जेव्हा पैशाचा पुरवठा तेवढाच आहे जेवढा आहे तेवढा, पण लाडक्या बहीण योजनेमुळे आपली मागणी वाढली. बायकांची गर्दी खूप आहे आता बँकेमध्ये, त्याच्यामुळे त्यांची मागणी वाढली. आता आणि पैशाचा पुरवठा तेवढाच आहे. पैशाचा पुरवठा वाढण्यासाठी आपण फारशा तरतुदी केल्या नाही. बजेटमध्ये जेवढ्या होत्या बस तेवढ्याच आहे. त्याच्यामुळे पैसा स्थिर राहिला पण मागणी वाढली. आता याच बायका आपले जे काही त्यांना 1,500 रुपये मिळत आहेत, 1,500 रुपये मिळत आहेत, ते सगळे घेऊन त्या मार्केटमध्ये जातील. आता प्रत्येक जण जर मार्केटमध्ये जाईल तर मार्केटमध्ये मागणी वाढली. मागणी वाढल्याच्यानं काय होईल, जी वस्तू 100 रुपयाला मिळत होती, जी एक वस्तू 100 रुपयाला मिळत होती, आता ती एक वस्तू महाग मिळायला लागेल. जी वस्तू एक साधी 100 रुपयाला मिळायची, आता तीच वस्तू प्रत्येक बाई तीच वस्तू मागितल्यामुळे आता त्या वस्तूचे भाव वाढून जाईल. ती वस्तू आता 200 रुपयाला मिळेल. त्याच्यामुळे सहजच महागाई वाढली. पैशाचा पुरवठा तेवढाच आला, पण लोकांच्या या लाडक्या बहिणीच्या हाती पैसा आला. प्रत्येक बहिणीच्या हाती पैसा आल्याने प्रत्येक बहीण मार्केटमध्ये जाईल आणि दिवाळीची खरेदी करेल. त्याच्यामुळे मार्केटमध्ये जरी वस्तू आणि माल तेवढाच असला तरी मागणी वाढली. त्याच्यामुळे महागाई वाढली, असमतोल निर्माण झाला. मागणी खूप जास्त वाढली, पुरवठा कमी आहे, जेवढा आहे तेवढाच आहे. त्याच्यामुळे असमतोल निर्माण झाला आणि शेवटी महागाई वाढली. आता या महागाईची ना प्रमुख कारण तीच आहे. पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाली म्हणजे 1,500 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीला भेटायला लागले. पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाली. उत्पन्नात घट आहे किंवा स्थिर आहे. जेवढं शेतीचं उत्पन्न आहे तेवढंच आहे, जेवढं कारखान्यात बनत आहे तेवढंच आहे, जेवढं सर्व्हिस सेक्टर मध्ये बनत आहे तेवढंच आहे. तिथे काहीही प्रचंड वाढ झाली नाही किंवा घट तरी वाढ तरी नाही झाली. घट म्हणू शकतो आपण, घट पण पुरेशी घट नाही झाली तरी स्थिर आहे. पण पैशाच्या पुरवठ्यामध्ये मात्र ट्रेमेंडस वाढ झाली. आता प्रत्येकाच्या हाती येऊन राहिलेला आहे आणि तो महिन्याच्या महिन्याला. त्याच्यामुळे महागाईचे हे जे दोन कारण आहेत ही ते पूर्णपणे सॅटिस्फाय करते आहे. त्याच्यामध्ये आणखी त्याचे दोन प्रकार आहेत. मागणीमुळे महागाई वाढते आणि खर्चामुळे महागाई वाढते. मागणीमुळे महागाई म्हणजे आपली लाडकी बहीण आहे ना, ही त्याचं एक परफेक्ट एक्झाम्पल आहे. प्रत्येक बाईची मागणी वाढली. आता मार्केटमध्ये जाऊ आता ही प्रत्येक बाई काही ना काही वस्तू आणि सामानाची मागणी करणार, त्याच्यामुळे मागणी वाढली. आणि खर्चामुळे ही जी महागाई येते ना, हिचे थोडेसे वेगळे कारण आहेत. आपण मागणीमुळे महागाईमध्ये 2-3 कारण अशी घेऊ, जशी सरकारने आपला खर्च वाढवला. सरकारने बजेटमध्ये काहीतरी अलोकेशन केलं, त्याच्यामुळे नंतर लोकांचे पगार वाढले, त्याच्यामुळे पण महागाई आली. लाडक्या बहिणीसारख्या ज्या योजना आहेत त्यांच्यामुळे पण मागणी वाढली. आणि खर्चामुळे मागणी म्हणजे कसं असते, खर्च म्हणजे कारखान्यामध्ये प्रोडक्शनचा खर्च वाढला. म्हणजे आता हा एक लॅपटॉप बनवण्यासाठी जेवढा खर्च येत होता त्याच्यामध्ये खर्चामध्ये वाढ झाली. इंजिनियर्सच्या सॅलरीमध्ये वाढ झाली. काही जे कंपोनंट आपण बाहेरून आयात करतो तो त्याच्या खर्चामध्ये वाढ झाली. त्याच्यामुळे ही जी खर्चामध्ये जी वाढ झाली आहे त्याच्यामुळे महागाई वाढते. खर्चामध्ये वाढ झाली त्याच्यामुळे पैसा जास्त लागून राहिला. मग जीच वस्तू 10 रुपयाला मिळायची आता तीच वस्तू 15 रुपयाला मिळून राहिली, कारण की तिचा जो कच्चा माल आहे त्याचे पैसे वाढले. त्याच्यामुळे खर्चामुळे महागाई आली. ही त्याची प्रमुख कारणे आहेत, ही प्रमुख प्रकार आहेत. आणि त्या प्रत्येक प्रकाराची जी काही कारणे आहेत ती मी तुम्हाला ब्रीफ मध्ये सांगत आहे. मागणीमध्ये म्हटलं की आपली लाडकी बहीण लक्ष ठेवायची, आणि खर्चामुळे म्हटलं की सरळ लक्षात ठेवायचं की लोकांचं म्हणजे जे आपल्याला उत्पादन करण्यासाठी जो खर्च
सिंपल यांचं सरळ पिक्चर लक्षात ठेवायचं की मागणीमुळे महागाई म्हणजे आपल्या लाडक्या बहिणीची मोठी लाईन बँकेतली, आणि खर्चामुळे महागाई म्हणजे आपल्या प्रोडक्शन मध्ये जो आपल्या उत्पन्नाचा खर्च आहे तो वाढलेला आहे. आता जास्त पैसे मोजावे लागतात आपल्या एका गोष्टीसाठी, एक गोष्ट बनवायसाठी. आता आपण ना त्याची कारणे पाहू, म्हणजे त्याच्यावर रिलेटेड पीवायक्यू. आपण कालच सांगत होतो आपण पीवायक्यू ची सिरीज लावणार आहे. आता ही सिरीज चालू झाली आहे. आपण